परंपरा आणि दर्जा या दोन्हींचा मेळ राखत राजपालने जिंकलाय सर्वांचाच विश्वास. म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपालमध्ये अविरत सुरू आहे. सूटिंग, शर्टिंग, साड्या, जेंट्स, लेडीज, चिल्ड्रन्स वेअरचे भरपूर प्रकार. हो, लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यांनी राखला यांचा मान. आणि संपतरावांचं नाव घेते. राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान. राजपाल, नवीन नगर रोड, संगमनेर. विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा. बन्सी महाराज मिठाई दालनाचे संचालक धीरज जोशी यांच्यावर भ्याड हल्ला करणाऱ्यांना त्वरित अटक करावी, या मागणीसाठी सकल ब्राह्मण महासंघ अहमदनगर आणि बन्सी महाराज परिवाराच्या वतीनं जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना निवेदन दिलं गेलंय. नगर शहरामध्ये व्यापारी आणि सर्वसामान्यांवर वारंवार हल्ले होत आहेत. याचा पोलीस प्रशासनानं गांभीर्यानं विचार करावा आणि दोषींवर कठोर कारवाई करावी. तसेच व्यापारी जोशी यांच्यावर हल्ला करणाऱ्यांना लवकरात लवकर अटक करावी. पोलिसांनी आरोपींना तात्काळ अटक केली नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करू असा इशारा सकल ब्राह्मण समाज संघटनेच्या वतीनं जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनातून दिला आहे. परवा आमचे समाज बांधव धीरज सेठ जोशी उर्फ बन्सी महाराज मिठाईवाले यांच्यावर रात्री अतिशय निघृण असा भ्याड हल्ला झाला आहे. प्राणघातक हल्ला होता हा. पिस्तूलची भीती दाखवली गेली आणि डोक्यावर तलवारीने मार केला गेला. याच्यातून धीरजभाई अगदीच शीताभीतीने बचावले, नाहीतर प्रसंग अत्यंत गंभीर होता आणि जखमही अत्यंत गंभीर होती. दोन्ही हात त्यांचे गंभीररित्या झाले आहेत. आज ते साईदमध्ये ॲडमिट आहेत. नुकतंच त्यांना मी भेटून आलो, त्यांच्या फॅमिलीला भेटून आलो. मनस्थिती अत्यंत वाईट आहे. त्यांना विचारलं असं त्यांनी सांगितलं की माझा कोणाशीही वाद नाही आहे, ना व्यवसायाचा वाद आहे ना कुठलाही वाद आहे. असं असताना देखील कोण आले हे मंडळी मला काही कळालं नाही आणि त्यांनी मला मारायचा प्रयत्न केला, म्हणजे जीव घेण्याचा प्रयत्न केला आहे. आज झालं काय की त्याच्यामुळं पूर्ण जोशी कुटुंब हादरलेलं आहे. नातवाची समाजही हादरलेला आहे. सगळे सुशिक्षित मंडळी आहेत, कधीही कोणाच्या भांडणात पडत नाहीत. आणि असं असताना हा हल्ला का झाला, हे हल्लेखोर कोण होते ह्याचा तपशील घ्यावा. आणि सुशिक्षित वस्तीत असतानासुद्धा तिथं पिस्तूल सापडावं, तलवार सापडावी, हे तर अत्यंत खेदाचं आहे. दिवसेंदिवस हे प्रमाण वाढत चाललेलं आहे. आज त्यांच्या फॅमिलीला एवढी दहशत निर्माण झाली आहे की नातवाला शाळेत परीक्षेला पाठवावं की नाही पाठवावं हा त्यांच्यापुढे प्रश्न आहे. मुलगी आहे, मुलीलासुद्धा 12वीला परीक्षेला पाठवायचं की नाही अशी भीती निर्माण झाली आहे. आणि हे सगळं निवेदन करण्यासाठी आम्ही सकल ब्राह्मण संघ महासमाजच्या वतीने यांना निवेदन द्यायला आलो होतो ओलासाहेबांना. त्यांनी निवेदन आमचं स्वीकारलेलं आहे. निवेदनामध्ये आम्ही अशी मागणी केली आहे की एकतर ह्या संपूर्ण फॅमिलीला संरक्षण द्यावं. हे जे कोण हल्लेखोर आहेत या हल्लेखोरांचा ताबडतोब तपास लावावा, त्यांना कडक शिक्षा व्हावी आणि ह्यापुढे तरी निदान अशा घटना घडू नयेत यासाठी आम्ही त्यांना भेटायला होतो. त्यांनी आमच्या सगळ्या मागण्यांचा सहानुभूतीने विचार केला आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की लवकरच यामागं कोण आहेत याचा आम्ही छडा लावू आणि तुम्हालाही कळेल, पेपरलाही कळेल आणि जे कोण हल्लेखोर असतील त्यांना आम्ही कडक शिक्षा देऊ हे त्यांनी आम्हाला आत्ता प्रॉमिस केलं आहे. पोलीस अधीक्षकांना आम्ही आत्ता भेटलो असता त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की जोशी कुटुंबियांना आम्ही पोलीस संरक्षण देणार. ती जी मुलगी जी 12वीला जी जाती क्लासला तिच्याबरोबर एक कॉन्स्टेबल देणार असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. आणि ते म्हणे आम्ही आजपासूनच ते अंमलात आणू. धीरज जोशी यांच्यावर तलवारीनं वार केले गेलेत आणि बंदुकीचा धाक दाखवला गेला. त्यामुळं जोशी परिवार हा भयभीत झालाय. जोशी परिवाराला संरक्षण द्यावं अशी मागणी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे ब्राह्मण समाज महासंघ अहमदनगर यांच्या वतीनं केली गेली आहे. यावेळी अध्यक्ष राजाभाऊ पोद्दार, संजय जोशी, गोविंद जोशी, कौशल जोशी, राजकुमार जोशी, अशोक जोशी, मनोज जोशी, अनिल जोशी, कोमल जोशी, सुषमा जोशी, विजय देशपांडे, राजेश भालेराव, नंदकुमार पोळ, प्रभाताई भोंग, श्रुती मनवेलीकर यांसह जोशी परिवार, सकल ब्राह्मण समाज महासंघ अहमदनगर जिल्हा पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येनं हजर होते. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहमदनगर. कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर. हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना, रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय. कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर.
ताजनेमळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर.